शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी पवन देशमुख। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्याला शेणखत कुजवायचं असते त्यावेळेस शेतकरी बरेच संभ्रमात असतात की कशा प्रकारे केलं पाहिजे। बरेच शेतकऱ्याचे फोन यायला लागले। तर शेतकरी बंधूंनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये शेणखत कशा प्रकारे कुजवायचं, त्याच्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे कुजून कशा प्रकारे आपल्या शेती उपयोगासाठी आणलं जाईल हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे। काय टाकायला गेलं पाहिजे, शेणखत कुजल्यामुळे आपल्याला माहितच आहे शेणखत जर चांगलं कुजलेलं असलं तर हुमणी आळी असू द्या किंवा जे अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा त्रास कमी होते। आणि जर चांगलं कंपोस्ट कुजलं शेणखत जर असलं, ज्याला आपण चांगलं भट्टीतलं शेणखत म्हणतो, जर तशा प्रकारचं जर शेणखत असलं तर आपल्या जमिनीसाठी चांगल्या प्रकारे काम करते। जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी किंवा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन ठेवण्यासाठी। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जे आपण जीवाणू बॅक्टेरिया आहेत आपल्या जमिनीमध्ये त्याला जिवंत ठेवण्यासाठी एक नैसर्गिक चांगलं वातावरण पाहिजे असते आणि त्याला खाद्य पाहिजे असते। तर ते आपल्या शेणखतामधून किंवा ऑर्गॅनिक कार्बनमधूनच उपलब्ध होणार आहे। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वात सोपी गोष्ट आहे एक असा उकंडा येतो। हे आमच्या घरचं स्वतःचं शेण आहे। हे समजा एका वर्षाचं शेण आहे। तर याला आपण काय करणार, आता याला काय जास्त हाईट न करता समजा साधारणतः 4 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत याची हाईट घ्यायची। लांबी रुंदी आपल्यावर जेवढी जागा आहे तेवढ्या लांबी रुंदीमध्ये आपण हे शेण पसरवायचं। त्याच्यानंतर याच्यावर जास्त खोल गड्डा नसला पाहिजे। गड्डा जर खोल असेल 3 फुटापेक्षा जास्त खोल नसला पाहिजे। म्हणून शक्यतो सपाट जमिनीवर जरी असला किंवा 3 फुटापर्यंत जमीन खड्डा असला तरी चालते। त्याला ओलं करायचं, कारण जे जीवाणू बॅक्टेरिया आपण यामध्ये सोडणार आहे तर त्याला आपण जिवंत ठेवण्यासाठी किंवा त्याचा वाढ मल्टिप्लिकेशन होण्यासाठी मॉइश्चर हे महत्वाचं आहे। त्याला जगण्यासाठी ओलावा हा महत्वाचा आहे। ते म्हणतो याच्यावर आपण आता पाणी टाकणार आहे। काही दिवसानंतर पाणी टाकून आपण एक कल्चर तयार केलेलं आहे, आता ते आपण दाखवून देऊ। शेतकरी मित्रांनो, आता पाहू शकता हे आपण झाकून सावलीत ठेवलेलं आहे। आता आपण हे तयार केलेलं आहे, त्यामध्ये आपण गावरानी गूळ टाकलेला आहे आणि याच्यात ताक टाकलेलं आहे। नंतर तुम्हाला जे काही अवेलेबल होईल, मग त्यामध्ये IPL बायोलॉजिकल कंपनीचं डिकम्पोजर अवेलेबल होईल किंवा जे काही तुम्हाला बॅक्टेरिया अवेलेबल होईल जे कंपोस्ट करण्यासाठी काम करणारा, तो तुम्ही कुठूनही घेऊ शकता। त्याच्यानंतर हे स्वच्छ काडी घ्यायची, स्वच्छ पाणी घ्यायची, स्वच्छ टाकी घ्यायचं आणि सावलीतच ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून इथं दुसरा बॅक्टेरिया वाढला नाही पाहिजे, कारण हे आपलं खाद्य यामध्ये रेडीमेड तयार आहे। त्याच्यामुळे सर्व गोष्टी स्वच्छ घ्यायच्या। ही काडी खाली टाकायची नाही, व्यवस्थित काडी ठेवून आपलं सकाळ संध्याकाळ 2 टाइम येऊन त्याला ते डवळायचे। 6 ते 8 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं बॅक्टेरिया डेव्हलप झालेला दिसत। नंतर याचा वापर आपण उकंड्यामध्ये करायचा, जिथं उकंडा ओला असते त्यावर आपण वरून टाकायचा किंवा त्याला एक छिद्र पाडायची उकंड्याला, छिद्र पाडून त्या छिद्रामध्ये सोडलं आणि वरून जर भिजवलं तर चांगल्या प्रकारे जी गोष्ट 2 महिने लागणार ती गोष्ट 1 महिन्यामध्ये आपल्याला कुजून त्यामध्ये चांगलं आणि कामाचा बॅक्टेरिया त्यामध्ये वाढलेलं दिसणार। शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे जर आपण केलं मग त्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया असू द्या तेव्हा आपण असं तयार करू शकतो, त्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला पुरेपूर होईल। धन्यवाद। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता।